म्हणाल बऱ्याचशा मंत्र्यांना तसं पाहिलं असेल तर आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पहा. चड्डी बनियन गँग धुमाकूळ घालत आहे. कोणी डान्स बार काढलेला आहे, कोणाचा कचरारी की अजून कुठची गाण्यांवर नाचत असतील, आणि दुसरीकडे आपण पाहतोय कोणी बुक्का मारतंय, कोणी बनियन मध्ये अजून काही करतंय. हे सगळं कदाचित मला माहित नाही, जर कोणी दुसरं त्या पोझिशन मध्ये असतं मुख्यमंत्र्यांचं, त्यांना लाज वाटली असती. मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांची सरकारची इज्जत कमी करण्यासाठी हे करतात का, त्यांची लाज खालवण्यासाठी करतात का, कदाचित हा पण विषय. आणि म्हणून माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांची इमेज पाहता त्यांनी ह्याच सगळ्या मंत्र्यांना हकालपट्टी त्यांची केली पाहिजे. एकनाथ शिंदे बोलले होते की 2 वर्षामध्ये खड्डेमुक्त करून आपण पाहतोय, येताना अनेक खड्डे आपल्याला दिसले. भ्रष्टनाथ मिंदेंच्या खिशातले खड्डे कदाचित मुक्त झाले असतील, पण रस्त्यांचे हाल एकंदर आपण पाहताय. मी जे असेंब्लीमध्ये मांडलं आणि जे 2 वर्ष मी एकटा बोलत आलेलो आहे की या मुंबईमध्ये भ्रष्टनाथ मिंदेंनी पैसे लुटून 5 कॉन्ट्रॅक्टर्सना काम दिलं आणि ते 5% पूर्ण झालेलं नाहीये, तर ते दिसायला लागले. घोटाळा त्यांचा लोकांसमोर आणला. मुख्यमंत्री असं म्हणतात मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचं वर्तन हे संवेदनशील नाहीये, कुठेतरी मुख्यमंत्र्यांनाही कळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना कदाचित कळलं असेल, पण युती धर्मामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, की युती धर्मामध्ये कारवाई झाली पाहिजे? कारण पहिलं उत्तर हे जनतेला देणं गरजेचं आहे. आणि जर चड्डी बनियन गँग अशी वेडेवक्रेपणे वागत असेल, भलतं सलतं काहीतरी करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. काय काय आता कोणी गावी जातं, कोणी दिल्लीला जातं. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. 3 वर्ष झाले महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संविधानिक प्रश्न उपस्थित झालेला आहे की 2 पक्षाची चिन्ह चोरली गेली, 2 पक्षाची नावं चोरली गेली आहेत, पण निकाल अजून मिळत नाही. आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निकाल न्यायाप्रमाणे संविधानाप्रमाणे मिळाला पाहिजे.